या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधून काय नेमकं चित्र उभं राहत आहे याचं विश्लेषण सुद्धा आपण करणार आहोत। बघा, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवरून कोणाला यात सगळ्यात मोठा फायदा झालाय आणि कोणाला याचा सगळ्यात फटका बसलाय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात आपण करूयात। बघा, जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं चित्र महाराष्ट्रात आजच्या क्षणाला उभं राहत आहे। जिल्हा परिषदांमध्ये बाजी कोणी मारली इथपासून आपण सुरुवात करणार आहोत। या सगळ्या ठिकाणी भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला, तर गेल्या वेळेस नंबर 1 चा पक्ष असलेला राष्ट्रवादी नंबर 2 वर आला, काँग्रेस नंबर 3 वर गेलेली आहे, तर शिवसेना जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा नंबर 4 वर गेली आहे। नगरपालिकांमध्ये सुद्धा शिवसेनेला फटका बसला होता आणि तीच परिस्थिती जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये 26 जिल्हा परिषदा होत्या। या जिल्हा परिषदांमध्ये मतांची टक्केवारी जर आपण काढली तर कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली हे बघणं सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। यातून नंबर 1, 2, 3, 4 हे कोणते पक्ष होते हेही आपल्याला कळतील आणि मतांच्या टक्केवारीनुसार किती लोकांचा कौल या पक्षांना आहे हे सुद्धा आपल्याला कळेल। म्हणून मतांची टक्केवारी बघा आणि मतदानाची टक्केवारी बघा। एकूण मतदान झालं जिल्हा परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आणि ते म्हणजे 2,95,94,972। त्यात भाजपला मतं मिळाली आणि ती म्हणजे 63,76,054। मतांची टक्केवारी होती 24.91%। नंबर 2 वर राष्ट्रवादी काँग्रेस 56,93,694 आणि मतांची टक्केवारी 22.25%। काँग्रेस 49,72,272 आणि मतांची टक्केवारी होती 19.43%। तर शिवसेना नंबर 4 चा पक्ष ठरला, 47,39,976 आणि मतांची टक्केवारी होती 18.52%। बघा, मतांच्या टक्केवारीत सुद्धा आपल्याला हेच जाणवतंय, ते म्हणजे भाजप या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। 2012 ला निवडणुका झाल्या, त्यानंतर 2017 ला निवडणुका झाल्या। या दोन्ही निवडणुकांचा जर कंपॅरेटिव्हली ॲनालिसिस आपण केला तर कोणाला किती जागा मिळाल्या, कोणाच्या किती जागा वाढल्या आणि त्या का वाढल्या हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आणि म्हणूनच आपण एक नजर टाकूया 2012च्या टोटलवर आणि 2017च्या टोटलवर। यातनं आपल्याला कळेल 2012च्या तुलनेत 2017 मध्ये कोणत्या पक्षाच्या किती जागा वाढल्या। बघा, नंबर 1 भाजप, सगळ्यात मोठी वाढ ही भाजपची झालेली आहे। 2012 ला भाजपच्या खात्यात 165 जागा होत्या, तर 2017 ला 400, 235 नी वाढ झालेली आहे भाजपच्या खात्यात। शिवसेना सुद्धा पॉझिटिव्ह आहे, कारण 2012 ला 233 तर 2017 ला 264। सगळ्यात मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला, कारण 2012 ला 511 जागा होत्या, तर आत्ता 2017 ला 346 आहेत। 165 जागांचा फटका हा राष्ट्रवादीला बसला। तर नंबर 4 वर काँग्रेसच्या खात्यात 2012 ला 419 होत्या, आता 293 आहेत, म्हणजे 126 जागांचा फटका हा काँग्रेसला बसला। पण हे सगळे जे फॅक्टर्स आहेत बघा, या सगळ्यामध्ये आपण ही टॅली पाहिली, टोटल पाहिली, कोण नंबर 1 कोण नंबर 2 हे पाहिलं, पण सगळ्यात मोठा फटका बसला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला। याची नेमकी कारणं काय ती सुद्धा बघा। पहिल्या नंबरवरून राष्ट्रवादीची घसरण झाली ती 2ऱ्या क्रमांकावर। पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी भाजपनं मुसंडी मारली। पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, पण या बालेकिल्ल्यात सुद्धा भाजपनं राष्ट्रवादीला दणके दिले, तर विदर्भ, नाशिक, मराठवाड्यात काही भागांमध्ये भाजप पुढे गेली। परभणी, बीड, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर या पट्ट्यात मात्र राष्ट्रवादी भाजपच्या पुढे राहिली। पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर या सगळ्या चित्रामध्ये भाजप पुन्हा एकदा नंबर 1 चा पक्ष होता, त्यानंतर राष्ट्रवादी सगळ्यात मोठा फटका बसलेला पक्ष होता। जिल्हा परिषदांमध्ये नेमकं काय घडलं याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर महाराष्ट्र वनचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आहेत। आशिष, आपण महापालिकांबद्दल बोललो, मुंबईबद्दल काल बोललो, पण आज आपण जिल्हा परिषदांबद्दल बोलतोय। हे जिल्हा परिषदेचं चित्र नेमकं काय सांगतं? नगरपालिकांनंतर या निवडणुकांकडे कसं आपण बघायचं? विनायक, जेव्हा 1.5 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक होती, त्यानंतर निकाल लागला आणि त्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष झाला।
क्रमांक 2ला काँग्रेस आली, क्रमांक 3ला राष्ट्रवादी आणि क्रमांक 4ला शिवसेना, तेव्हा भाजपनं हा विचार केला की जरी सर्वाधिक नगरसेवक नगरपालिकांमध्ये भाजपचे आले, सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे झाले, त्यामध्ये उपऱ्यांची भूमिका खूप मोलाची होती. कारण बहुतेक काँग्रेस राष्ट्रवादीचे बंडखोर हे नगराध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून भाजपकडून निवडून आले होते. आणि तेव्हा भाजपनं हे बघितलं की नगरपालिका निवडणुकांमध्ये थेट मतदारांमधून नगराध्यक्ष निवड करण्याचा जो निर्णय भाजप सरकारनं घेतला होता त्याचा फायदा तिथं झाला. आणि मग इथून पुढं तोच कित्ता, तेच यश जर का पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुकांमध्ये गिरवायचा असेल किंवा त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर मग रणनीती बदलली पाहिजे. आणि मग तेव्हा भाजपनं असं केलं की अतिशय मायन्यूट प्लॅनिंग जिल्हा परिषदांसाठी वेगळं केलं आणि महापालिकांसाठी वेगळं केलं. महापालिकांची जबाबदारी ही स्वतः मुख्यमंत्र्यांवर होती. त्यांनी तसे फेरबदल हे राज्य मंत्रिमंडळात केले. जेव्हा राज्य मंत्रिमंडळाचा तिसऱ्यांदा विस्तार केला भाजपनं, तेव्हा अशा ठिकाणी मंत्री दिले की जिथं महापालिका निवडणूक आहे, अशा ठिकाणी मंत्र्यांना बढती दिली जिथं महापालिकांची निवडणूक आहे. आणि त्याचा फायदा सोलापूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल इथं दिसला. जिल्हा परिषदांसाठी मात्र भाजपनं एक वेगळी स्ट्रॅटेजी, वेगळी रणनीती आखली. ती म्हणजे जिल्हा परिषदांमध्ये जे काही मंत्री आहेत भाजपचे त्या सर्वांनी एक एक जिल्हा परिषद वाटून घ्यायची, तिकडं सर्वस्वी तिथं लक्ष द्यायचं. आणि तसंच झालं. ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये ज्या ज्या मंत्र्यांना ती जबाबदारी दिली तिथं त्याचं आता काय त्यांनी केलं याचं असेसमेंट मुख्यमंत्री स्वतः करणार आहेत आणि संभाव्य मंत्रिमंडळातले फेरबदल किंवा विस्तार त्या अनुषंगानं होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदांमधलं भाजपचं यश का वाढलं? एक तर भाजप हा राज्यात सत्तेवरती आहे, बरोबर. एवढंच नाही तर भाजपकडंच ग्रामविकास खातं आहे. अशा वेळी सत्ता असणं, ग्रामविकास खातं ज्या खात्याकडं, तिथून जिल्हा परिषदांना कशा पद्धतीची मदत होईल याकडं स्थानिक राजकारण फार बारकाईनं बघत असतं आणि त्याचा फायदा हा भाजपला या निवडणुकीत झालेला आहे. एक तर भाजपची सदस्य संख्या खूप वाढलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये जे प्राबल्य आहे पक्ष संघटनेचं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच आहे, अजूनही ते आहे. पण जे निकाल लागले त्यामध्ये भाजपची सरशी झालेली आहे. ती होण्याची 2 कारणं आहेत. एक तर सत्तेत भाजप आहे, त्यामुळं ज्यांना असं वाटतं की आपल्याला पुन्हा जिल्हा परिषदावरती आपली सत्ता हवी आहे, आपल्या घरातच ती सत्ता हवी आहे, त्यातल्या काहींनी किंवा सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश घेतले किंवा भाजपच्या तिकिटावरती ते निवडून आले आणि ते आज त्या ठिकाणी सत्तेवरती येऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे कुंपणावरचे राजकारणी असतात, खास करून त्यांची मोठी संख्या ही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होती, ती लोक भाजपमध्ये आली आणि पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ते आता सत्तेच्या ठिकाणी आहे. तर ते सुद्धा यश भाजपला मिळालेलं आहे. प्रश्न असा आहे, नगरपालिका असेल, महापालिका असेल, जिल्हा परिषदा असेल, हे जे यश भाजपला मिळालेलं आहे ते आता भाजपला इथून 2.5 वर्ष टिकवून धरायचं आहे. नाहीतर ही जी कुंपणावरची राजकारणी मंडळी आहे जी आज सत्तेसाठी निवडणुकांच्या दरम्यान पक्षप्रवेश करून भाजपमध्ये आली, तीच लोक 2019च्या आधी कदाचित पुन्हा आपल्या पक्षांमध्ये जो तो त्या मूळ पक्षामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आता पक्ष संघटना वाढीसाठी भाजपला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं, जे काही यश भाजपला मिळतंय ते पक्ष संघटनेवरती कमी आणि स्ट्रॅटेजीजवरती, प्रचारावरती जास्त मिळतंय. बरोबर. त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे बघून पक्षप्रवेश झाले. आता मुख्यमंत्र्यांकडे बघूनच एखाद्या वेळेस भाजप सोडण्याची वेळ त्यांच्यावर कधी येईल याचीही वाट पाहणारे अनेक त्यांचे विरोधक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खूप मोठी कसरत करायची आहे. आणलेली लोक निवडून आणलेली आहेत, त्यांना सत्तेच्या ठिकाणी आणलेलं आहे, ते उद्या सोडून जाता कामा नये याकडे सुद्धा आता जातीनं लक्ष द्यावं लागणार आहे. पण आशिष, म्हणजे यश मिळालेलं आहे, पण हे मिळालेलं यश टिकवून ठेवण्याची एक मोठी तारेवरची कसरत ही मुख्यमंत्र्यांना आणि भाजपला करावी लागणार आहे. पण आशिष, एक शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी संदर्भात. राष्ट्रवादीला यात सगळ्यात मोठा फटका बसला आहे हे आपल्याला चित्र बघायला मिळतंय. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्र. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादीला भाजपनं सुरुंग लावले. भाजप वाढली ज्या ज्या ठिकाणी तिकडे राष्ट्रवादीची ताकद कमी होताना आपल्याला बघायला मिळते. राष्ट्रवादीसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादी ही एका संभ्रमात अडकलेली
पार्टी आहे असं आपण म्हणू शकतो. एक तर वरिष्ठ नेते हे भाजपशी हात मिळवणी करून आहेत असा एक मेसेज कार्यकर्त्यांमध्ये गेलेला आहे आणि तीच राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. शरद पवार असतील, अजित पवार असतील, हे नेते भाजपशी संधान बांधून आहेत असं जर का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, खालच्या फळीच्या नेत्यांना वाटत असेल, तर मग तिथं पक्षाचं भलं होणार नाही आहे. त्यामुळे हा जो संभ्रम आहे पाठिंबा देण्यावरून किंवा सरकार वाचवण्यावरून, हा वेळोवेळी प्रत्येक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला नडतोय, तोच प्रत्येक निवडणुकीत नडलेला आपण बघितलेला आहे. राष्ट्रवादी केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर इतरत्र सुद्धा राष्ट्रवादीला फारसं यश मिळालेलं नाही. बीड जिल्ह्यातलं जे यश आहे ते राष्ट्रवादीचं आहे का? नाही. तर तिथले जे राष्ट्रवादीचे सुभेदार नेते आहेत त्यांचं ते थोडा बहुत प्रमाणात आहे. परळीमध्ये जे धनंजय मुंडेंना यश मिळालं ते राष्ट्रवादीचं यश म्हणून जर का तुम्ही राज्यस्तरावरती सांगत असाल तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव हे राष्ट्रवादीचं नाही आहे. कारण एखादा नेता हा जेव्हा तयार होतो 15-20 वर्षांमध्ये, तेव्हा तो यश मिळवतो, यामध्ये फारसं काही नसतं. पण पक्षाचं काय, पक्षाच्या यशाचं काय, सामूहिक यश जे पक्षाचं मिळायला पाहिजे ते राष्ट्रवादीचं मिळताना दिसत नाही. राष्ट्रवादीचे नेते, मग ते अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, असे जे नेते आहेत, जे पहिल्या फळीचे आज राज्यातले नेते आहेत, ते आपापला जिल्हा सोडून इतरत्र पक्षासाठी काम करायला तयार नाही आहेत. हीच राष्ट्रवादीची डोकेदुखी आहे. शरद पवारांसारखा मोठा महाब्रँड राष्ट्रवादीकडे आहे, पण त्याला सर्वदूर राज्यात नेण्यात काही लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. तेव्हा हे जे राज्यातल्या पहिल्या फळीतले जे राज्याचे नेते आहेत त्यांनी पक्षासाठी राबलं पाहिजे, ते होताना दिसत नाही आहे. जनतेसाठी नेते राबतायत हे दिसत नाही. विधिमंडळात तुमची कामगिरी किती चांगली असू द्या, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही सरकारला धारेवर धरू द्या, त्याच्या बातम्या येतील, पण लोकांमध्ये जर का नेते दिसले नाहीत तर त्याचा पक्षाला फायदा होत नाही आणि तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत होत आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे राष्ट्रवादीला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, भाजपला जे कोण आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांना टिकवायचं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना एक मोठी तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे. पण थँक्यू व्हेरी मच आशिष या संपूर्ण एकूण विश्लेषणाबद्दल.